इथे रामेश्वर मंदिराची पार्किंग आहे, इथे आपल्या गाडी लावलेली आहे. रात्री कोणतरी पार्किंगचा फायदा घेतलेला आहे, म्हणजे खूप भरपूर गाड्या आहे इथे. आणि तुम्ही बघताय खाली बघा इथं कसं केलं आहे, फायदा घेतलेला आहे पार्किंगचा. म्हणजे कोणत्या रात्री ड्रिंक वगैरे करून गेलं आणि बॉटल वगैरे टाकून गेलं. ही कोणती दारू आहे माहीत नाही मला, पण असं खाली काचा पडलं, गाडी वगैरे टायर पण कट होऊ शकतो असं आहे. थोडीशी इथं प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे, असा काय प्रकार होता कामा नाही. ठीक आहे. रामेश्वर देवस्थान ट्रस्ट, ओके, काळजी घ्या. खूप छान असा परिसर आहे आपलं, खूप छान मंदिर आहे आणि खूप छान लॉन्स आहे. मित्रांनो, हा सर्व प्रकार मी आरोटे सरांना दाखवला आणि आरोटे सरांचं काय मत आहे हे तुम्हाला 2 मिनिटं दाखवतो. कृपया व्हिडिओ वरती लुटू नका, पूर्णपणे बघा आणि शेअर करा. ठीक आहे. ही रामेश्वरची पार्किंग आहे, खूप छान पार्किंग, खूप मोठी पार्किंग आहे, बघू शकता. आणि इथं खाली बघा कसं प्रकार केलेला आहे. सर याच्यासमोर तुम्ही काय बोलू शकता? बोला सर. कसं आहे, देवस्थानच्या ठिकाणी अशा प्रकारचं जे काही वातावरण आहे, एक पवित्र ठिकाणी आपल्या रामेश्वर देवस्थान, ज्याला तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सन्मान आहे त्या देवस्थानचा, अशा देवस्थानच्या ठिकाणी दारूच्या बाटल्या या पार्किंगच्या क्षेत्रामध्ये केलेल्या आहेत. त्या बाटल्या दारू पिल्यानंतर फोडून ठेवलेल्या आहेत, त्याच्यामुळे पाय कापू शकतो अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि काच ही पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून घातक पदार्थ आहे, तर अशा प्रकारचं वातावरण इथे नको आहे. दारू पिण्याबद्दल काही आमचं ऑब्जेक्शन नाही किंवा आम्हाला काही म्हणायचं नाही, परंतु त्याच्यानंतर त्या बाटल्या टाकल्या जातात, हे अगदी म्हणजे दुर्दैवी बाब आहे आणि हे याच्या पुढे होता कामा नये. देवस्थानच्या लोकांनी सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि या प्रकाराला प्रतिबंध घातला पाहिजे. ओके ओके. तेच नाही ना, फोटो घेता ना, फोटो घेता. आता नाव काय आहे? रॉयल स्टॅग. तिकडे पण आहे सर सिस्टीम, हां सिस्टीम कॅमेरामॅन आहे सर इथं. मगाशी मी एक बाटली पडली होती ना, मी उचलली, ते काचा उचलल्या. गाडी कोणती गाडी गेली असेल.